लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मार्केटमध्ये माथाडींचे आराध्य दैवत आदरणीय अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या 91व्या जयंतीसाठी या एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहेत। आम्ही बघितलं या ठिकाणी की जिथे मुख्यमंत्री महोदय येणार आहेत त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता झालेली आहे। आम्ही सहज फेरफटका मारून मार्केटमधली परिस्थिती बघितली तर इथे एवढी घाण परिस्थिती आहे, इथे अनेक लोकांना डेंग्यू झाला आहे। मी म्हणतो उद्या मुख्यमंत्र्यांना नवी मुंबईमध्ये बोलवावं आणि त्यांना डेंग्यू व्हावा ही अपेक्षा आहे का बाजार समितीची? शासनाने या गोष्टीची काळजी नको का घ्यायला? या गोष्टीची दखल घ्यायला हवी ना। प्रत्येक वेळेला तुम्ही अशा पद्धतीने, आज मी बघितलं या इथे कांदे बटाटे आहेत, हे घाणीतले बटाटे गोळा करतात आणि बटाटे गोळा करून घाण पाण्यामध्ये धुतात। बाजूला बाथरूम आहे, त्या बाथरूम मधून पाणी आणतात आणि त्या पाण्याने धुणार आणि आमच्या नवी मुंबईतल्या नागरिकांना खायला घालणार। उद्या लोक आजारी पडल्यानंतर याला जबाबदार कोण? याच्यामध्ये पहिल्या माथाडी कामगारांचे आराध्य दैवत मराठा आरक्षणाचे प्रणेते आमचे सर्वांचे आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीची जोरदार तयारी चालू आहे। आज आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये साधारण सहज पाहणीसाठी गेलो असता आम्ही बघितलं खूप चांगल्या प्रकारे मुख्यमंत्र्यांसाठी आणि उद्याच्या दैवतासाठी चांगली तयारी झालेली आहे। परंतु आजूबाजूला जर आपण बघितलं, जिथं तयारी केली आहे, जिथे सभामंडप आहे, त्या सभामंडपाच्या काही फुटाच्या अंतरावर जर गेलो तर कांदा बटाटा मार्केटमध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे, पाणी साठलेलं आहे, डास आहेत। त्याच्यानंतर आम्ही पाहिलं तिथे सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नाही आहे। मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे 2 लाडके उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मोठ्या संख्येने तो जयंतीचा उत्सव साजरा केला जातोय। माझी एपीएमसी प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि महानगरपालिका प्रशासनाला कळकळीची विनंती असेल की आपण तात्काळ, आपल्याकडे अजून 16 ते 18 तास आहेत, या वेळेमध्ये आपण संपूर्ण कांदा बटाटा मार्केट स्वच्छ करावं। आम्ही पाहिलं तर तिथे बाजूला कचऱ्यामध्ये, घाणीमध्ये पडलेले कांदे आणि बटाटे काढतायत, बाजूला बादलीमध्ये ठेवतायत, ते साफ करतायत आणि तेच परत लोकांना तुम्ही जर विकत असाल आणि त्याच्यातून जर लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर राज्य शासनाने याच्यावर काय खबरदारी घ्यावी, हा नागरिक म्हणून आमचा प्रश्न असेल। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की आपण इथे येत आहात, आपलं स्वागत आहे, आम्ही इथले नागरिक आहोत, परंतु या ठिकाणी जो सावळा गोंधळ कांदा बटाटा मार्केटमध्ये असेल की आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असताना सुद्धा या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर ही लांछनास्पद बाब आहे। आम्ही आपलं स्वागत करू, परंतु बाजार समितीमध्ये जो सावळा गोंधळ चाललेला आहे, घाणीचं साम्राज्य आहे, इथे शेकडो अधिकारी असतील, कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, त्याचबरोबर माझे माथाडी कामगार आहेत, यांना मलेरिया आणि डेंग्यूची लागण झालेली आहे। आपण येत आहात, आपणही आपल्या आरोग्याची खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला माझी प्रश्न आहे माझा की जर उद्या मुख्यमंत्री आले आणि आणि आपल्या सुरक्षा तसेच सुरक्षेविषयी काळजी घेत असताना जर समजा त्या घाणीच्या साम्राज्यामुळे, अस्वच्छतेमुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला तर याला जबाबदार कोण? आपण या 16 तासामध्ये प्रशासनाला माझा इशारा असेल की प्रशासनाने तात्काळ संपूर्ण मार्केटची स्वच्छता करावी आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आरोग्याची, नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। अन्यथा उद्या मुख्यमंत्री येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। तुर्तास थांबतो। जय महाराष्ट्र।